राजाचे, बहुजन उद्धार करत्याचे, वारस त्याचे भाऊ सच्चे हो. जीर 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 जी जी जी. पोरा, पंजाब लय मोठं काम केलं रे तू. म्या तर फक्त मायापुराला शिकवलो, पण तू तर साऱ्या शेतकऱ्याच्या पोराचा बाप झाला रे पंजाब. लय मोठं काम केलं. बापू, तुम्ही जी वाट दाखवली, तुम्ही जे मला शिकवलं, तेच करत राहिलो, तेच करत राहिलो, तेच करत राहील, तेच. बापू, 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 बापू. राजे पवार साहेबांनी सन्मानित केले, देवासच्या संस्थानात भाऊ मंत्री झाले. ओ भाऊ मंत्री झाले. त्यांच्या वतीने भाषण तेथे भाऊंनी केले. तुम्ही नावाचेच राजे जणू पत्त्यातले, तुम्ही नावाचेच राजे जणू पत्त्यातले. घर घर फिर जात्या, पुढे आतड्याले आट. घर घर फिर जात्या, निघे कुडीतून जीव. माय निघाली माहेरी, आता बलांडून शिव. तोंडावळ माये तुहा, सांग शोधू मी कशात. तोंडावळ माये तुहा, सांग शोधू मी कशात. तुहा पदर हो माये, दिसे मले तिरंग्यात. तुहा पदर हो माये, दिसे मले तिरंग्यात. हाच पाहिजे मार्ग आखला, ठाम मनाने निश्चय झाला. निश्चय 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 झाला. गांधीजींच्या काँग्रेसमध्ये भाऊंनी हो प्रवेश केला. प्रवेश केला, प्रवेश केला, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आझाद हिंद खटला, आझाद हिंद खटला, लाल किल्ल्यात चालला. आझाद हिंद खटला, संस्थानाचे पद झुगारले. धावत भाऊ दिल्लीस आले, पुन्हा एकदा वकील झाले. खटला तो जिंकला, आझाद हिंद खटला, आझाद हिंद खटला.
गोरे साहेबांनी प्रस्ताव मांडला. काय मांडला? स्वराज्याची घटना पाहिजे कराया, घटनेचा मसुदा पाहिजे लिहाया, मसुद्याची समिती पाहिजे गठाया. बरोबर आहे. बाबासाहेब अध्यक्ष झाले, त्यांचे भाऊंना बोलावणे आले. हो कलम कितीतरी घटनेत, कलमांची उपकलम ही त्यात, शब्दा शब्दांवर वाद होत, वाद होत. भाऊंचे भाषण गाजले, बाबासाहेबांनी त्यांना नावाजले. हो भाऊसाहेब, ब्रिजलाल बियाणी भाईजींनी स्पष्ट निरोप दिलेला आहे. काय? कुटुंबातून एकालाच फक्त उमेदवारी मिळणार. बर, मग? म्हणजेच विमलाताईंनी अर्ज मागे घेतल्याशिवाय तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. घारफळकर. बर, मग? म्हणजे मग मंत्रीपदही नाही. अहो घारफळकर, ना मिळेना उमेदवारी. मला मंत्रिपदाचा हव्यास नाही. शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे, ज्ञानाची गंगा समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी आणि त्यात त्यांचं आयुष्य उजळावं. हेच तर आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचं ध्येय. ते आपलं कार्य चालूच राहील. भाऊसाहेब, म्हणूनच तुम्हालाच उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. आणखीन एक विचार करायला हवा. कोणता? अहो, आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचा. तुम्हाला जर मंत्रीपद मिळालं तर आपल्या संस्थेच्या कार्याचा अधिक विस्तार करता येईल, आपल्या शैक्षणिक चळवळीला अधिक गती देता येईल. विमलाबाई देतील. आमच्या वाटचालीत त्यांचंही योगदान आहेच. भाऊसाहेब, तुलना नाही, पण त्यांचा अनुभव कमी आहे. तुमचा अनुभव मोठा आहे. समजा उद्या मला जर मंत्रीपद मिळालं तर त्याचा काय उपयोग? तुमच्या नेतृत्व क्षमतेची सर मला येणारच नाहीये. म्हणूनच आम्हा सर्वांची इच्छा आहे की उमेदवारी अर्ज आपणच भरावा. मी? घारफळकर भाऊजी, माझी अशीच इच्छा आहे की त्यांनीच अर्ज भरावा. आकाशवाणी केंद्र मुंबई. संध्याकाळी 7च्या बातम्या. मी कुमारी भक्ती आपले स्वागत करीत आहे. संपूर्ण देशात सर्वत्र काँग्रेसने दणदणीत विजय संपादन केल्यानंतर केंद्रात आरूढ झालेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांचा शपथविधी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात पार पडला. महामहिम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पंडित नेहरू यांच्या काही सहकार्यांना गोपनीयतेची शपथ दिली. गृह खाते सरदार वल्लभभाई पटेल, शिक्षण खाते मौलाना अबुल कलाम आझाद, कायदा खाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेतकी खाते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याकडे सोपवल्याची घोषणा पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत केली. Desh Bhakti.
जगदंब. बापू, तुम्ही मला पंख दिलेत. आता माझ्या समोर सारं आकाश. बापू, मला बळ द्या. शेतकऱ्याच्या पोराला बळ द्या बापू, बळ द्या. आज त्याच शेतकऱ्याचं पोर भारताचे कृषी मंत्री झाले 12/8/1952. पण परिस्थितीची अमाप आव्हाने आवासून समोर उभी ठाकली आहेत. पारतंत्र्यातला बंगालचा दुष्काळ पंजाबरावांनी निरखला होता. वऱ्हाड प्रांत दुष्काळांनी होरपळून निघालेला अनुभवला होता. अख्ख्या भारतात 30 लाख जनसंख्या भुकेने तडफडून मेली होती. कृषी मंत्री म्हणून अनेक आव्हाने समोर उभी ठाकली होती. इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉक्टर स्वामीनाथन, वनस्पती शास्त्रज्ञ TV कौल आणि त्यांचे सहकारी मंडळ यांच्याशी झालेल्या विचारमंथनातून 7 जानेवारी 1953 रोजी 13 राज्यांच्या कृषी मंत्र्यांपुढे जपानी भात शेतीचा प्रस्ताव पंजाबरावांनी मांडला. सर्वच कृषी मंत्र्यांनी एकमताने हा ठराव स्वीकारला आणि कार्यवाहीत आणला. पुढल्याच वर्षी त्याची प्रचितीही आली. उत्पादन दुप्पट झाले. अन्नधान्याची आयात कमी झाली. शेतकरी आनंदलेत, सुखावलेत, प्रोत्साहित झालेत. भाऊसाहेबांनी त्यावर एक ग्रंथही लिहिला, इंडियन राईस रेव्होल्यूशन. आणि साऱ्या जगाला भाऊसाहेबांची ओळख तांदूळ उत्पादनाचे तज्ज्ञ म्हणून झाली. बळीराजानं केवळ शेती उत्पन्नावरच अवलंबून राहू नये. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, अंडी हे केवळ पोट भरण्यापुरते राहू नये, तर उत्पन्नाचे साधन व्हावे, जोडधंदा व्हावा, यासाठी सबसिडीज, कमी व्याजाचे कर्ज शासनाकडून मंजूर करून घेतले. स्थानिक परिस्थितीप्रमाणे मधमाशा पालन, ताडगुळ, रिठे, बेहाडे, चारोळ्या या जंगली उत्पादनासाठी आणि बागायत फळांसाठी आर्थिक तरतूद केली. परदेश दौऱ्यावर असताना जर्सी गायींचे आश्चर्यकारक दूध उत्पादन पाहून जर्सी गायींची सहज आयात करता यावी यासाठी न्यूझीलंड, डेन्मार्क या देशांशी करार केलेत. बळीराजाच्या वस्तीतील दूध सहजपणे शहरापर्यंत पोचण्यासाठी दूध केंद्रे उभारली, वाहन व्यवस्था केली. दूध टिकवता यावे यासाठी परदेशातून यंत्रणा आणली. ते तंत्र अवगत व्हावे, आत्मसात व्हावे यासाठी परदेशात जाऊन शिकून येण्यासाठी स्कॉलरशिपची तरतूद युनिव्हर्सिटीजने मंजूर करावी अशी सूचना केली, शिफारस केली. नॉर्वे या देशात पद्धतशीरपणे सामूहिकरित्या देशाला उत्पादन मिळवून देणारे मत्स्योत्पादन भाऊंनी पाहिले, अचंबित झाले. ते तंत्र आपल्या देशातही नदी नाल्यात, तळी सरोवरात, समुद्रकाठी, भर समुद्रातही राबवता येईल यासाठीचा आराखडा माध्यमे व भाषणातून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा अथक प्रयत्न केला. 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण होत आली होती. निवडणुकीची घोषणा लोकसभेत मांडली गेली, बहुमताने मंजूर झाली. माजी केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख सहजपणे विजयी झाले. नेहरू मंत्रिमंडळात यावेळी सहकार खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली. – 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रौप्य महोत्सवाचे प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने केलेल्या शैक्षणिक विकासाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. आता गरजेपेक्षा जास्त शेतमाल उत्पादित होऊ लागला. तो निर्यात करावा, पण तो सहकार तत्वावरच झाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल यासाठी भाऊसाहेबांनी 4 ऑक्टोबर 1958ला राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली. पहिल्याच वर्षी भारतीय डाळींची निर्यात केली. ज्यूटच्या वस्तू रशियानं खरेदी केल्या. त्या बदल्यात अमोनियम सल्फेट आणि कोबीचे उत्कृष्ट बियाणे भारतीय बागायतदारांना स्वस्त भावात भाऊंनी मिळवून दिले. 1958च्या डिसेंबरमध्ये मनाला भावणारे कृषी खाते मिळाल्याने भाऊसाहेब हरिकलेच. एक भव्य दिव्य
शेतकऱ्यांना प्रगल्भ करणारे, दिशादर्शक जागतिक कृषी आणि कृषी अवजारे प्रदर्शन भरवण्याचे योजले. अहो चहा थंड होईल ना. अगं चौथाच राऊंड झालाय. 11 डिसेंबर 1959 रोजी प्रत्यक्षात आणले. उद्घाटनाला अमेरिकेचे अध्यक्ष आयझनहॉवर आले. पुढील 3 महिन्यात रशियाचे पंतप्रधान क्रुश्चेव, कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी बुल्गॅनिन, जर्मनीचे फील्ड मार्शल गॉमेरी आणि ब्रिटनच्या लेडी माउंटबॅटन यांनीही भेटी दिल्या. प्रदर्शन पाहून आज साऱ्या जगाचीच ओळख झाली असे अभिप्राय दिले. ग्रेट ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि त्यांचे यजमान प्रिन्स फिलिप ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी भाऊसाहेबांच्या योजकतेची स्तुती केली. जगातले हे पहिले प्रदर्शन साऱ्या जगाला जवळ आणेल असा अभिप्राय व्यक्त केला. पुन्हा निवडणुकीचे पडघम. भाऊसाहेब निवडून येतील हे भाकीत कोणी वर्तवण्याची गरजच नव्हती. 3ऱ्या लोकसभेत पाऊल ठेवताच आंतरराष्ट्रीय कृषी उत्पादन संघाचे अध्यक्षपद भाऊसाहेबांसमोर चालत आले. अविरोध निवड झाली. मानव जातीच्या सकस आहारासंबंधाचे संशोधन, खाद्यान्नातील जीवनसत्वांची वाढ आणि जोपासना या संबंधीचे वाचन, मनन, चिंतन चालू असतानाच अहो काय होतंय? अहो काय होतंय तुम्हाला? अहो तुम्ही बोलत का नाही? अहो काहीतरी बोला. अहो काय होतंय? बोला. काय होतंय? पंजाब लय मोठं काम केलं रे तू. मी आता फक्त मायापुराला शिकवलो, पण तू तर साऱ्या शेतकऱ्याच्या पोराचं बाप झाला रे पंजाब.